आज बुधवार 25 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, अनेक बाजार समितींमध्ये हळदीचे बाजारभावात काही प्रमाणात वाढलेले आहेत, तर काही प्रमाणामध्ये कालच्या प्रमाणेच स्थिर आहेत. मग कोणत्या बाजार समितीमध्ये बदल पाहायला मिळत आहे पहा चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे नांदेड. हळदीला आवक आली आहे 1393 क्विंटलची. कमीत कमी नांदेडला हळदीला दर मिळाला आहे 11,300 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,365 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. हळदीला आवक आली आहे 2,050 क्विंटलची. हिंगोलीला कमीत कमी हळदीला दर मिळाला 12,400 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 13,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,600 रुपये. यानंतरची बाजार समिती शेनगाव. हळदीला आवक आलेली आहे 47 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,500 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 12,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे सांगली. सांगली या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 3,432 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 12,300 रुपयाचा. सर्वसाधारण दर 16,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 25,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 15 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 9,000 रुपये. सर्वसाधारण दर 9,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 10,600 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. लोकल हळदीला आवक आलेली आहे 35 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर नेहमीप्रमाणेच 23,000 रुपये. यानंतरची बाजार समिती वसमत. वसमतला लोकल हळदीला आवक आलेली आहे 274 क्विंटलची. कमीत कमी वसमतला हळदीला दर मिळाला आहे 10,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 11,960 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,920 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सेनगाव. लोकल हळदीला आवक आलेली आहे 42 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 12,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये.